सुभाष पिछोडे पॅरोटात आले. काय भूमिका होती, कशामुळे हे सर्व झालं? खरं तर मी सर्व संचालकांचं अभिनंदन करेल की शेतकऱ्यांमधून निवडून आलेले ते लोकप्रतिनिधी आहेत. एका वर्षभराचा आता वेळ उलटून गेला आणि एक वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक काम सुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींचं अकार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित आलं पाहिजे, याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं. आज काँग्रेसची साथ भाजपने दिली आहे या परिवर्तनासाठी. काय भूमिका होती? पुढे हे साथ राहील काँग्रेसची भाजप? आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे, याच्यात पक्ष नसतो आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागतं. आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग भारिप सुद्धा याच्यात आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे. म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असते आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर ते स्वागतार्ह आहे. याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथे चांगलं काम होईल. या खांबाच्या राजकारणात आम्हाला एखादी पाहण्याचा प्रयत्न होतो. एकाकी पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे? त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोण एकाकी पाडेल? त्यांना चांगलं काम करताच येत नाही. आज ते स्वतःचे अवैध धंदे, दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी, स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले. पहिले ते गोष्ट करायचे की मी काय कोणता परिंदा होऊन जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायचे. मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले. असा थुकून चाटल्याचा प्रकार सानंद आता करायला लागलेला आहे आणि त्यांची विश्वासार्हता आता गावात राहिली नाही. त्यामुळे त्यांना एकाकी पाड्याचा प्रश्नच येत नाही. ते स्वतःच्या हातानं स्वतःचा कार्यक्रम फिट करतात. या संपूर्ण आजच्या बाजार समितीच्या निर्धाराचा नगरपालिकांवर काय परिणाम होणार? नाही, हे सहकार क्षेत्र आहे, तसा परिणाम होतच असतो. सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष सामील होते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल बूस्ट होते. मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं, तुम्ही एक प्रश्न आता जो पहिले विचारला, भारतीय जनता पार्टीचा एकच संचालक होता. आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते. त्यामुळे याच्यावरून विचार करा की त्यांच्याच माणसांनी त्यांचं अकार्यक्षमता सिद्ध करून दिली.